जातीनिहाय जनगणना होऊ द्या, म्हणजे कोणाच्या जातीची किती लोकसंख्या आहे हे कळल्याशिवाय त्याची मग त्या उपवर्गीकरणामध्ये किती भागीदारी होईल हे कळणार नाही. 2011चा जो डेटा आहे तो कोणीही, म्हणजे 2011चा जनगणनेचा डेटा आहे तो कोणीही मानायला तयार नाही, कारण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे आतमध्ये जी काही प्रॉपरली माहिती त्याच्यामध्ये नसल्यामुळं नव्यानं जे 2026ला तुम्ही जे जनगणना करणार त्याच्यामध्ये पूर्णपणे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि तिचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाल्यावर अशा पद्धतीचं करण्याचा घाट घालावा असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा आणि हे करत असताना हे उपवर्गीकरण फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये नसावं, तर ते शिक्षण, नोकरी आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा म्हणजे राजकीय ज्या काही तरतुदी आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये रिझर्वेशन, लोकसभेमध्ये रिझर्वेशन, या सर्व म्हणजे ZP, पंचायत समिती या सर्वांमध्ये सुद्धा त्या प्रमाणामध्ये त्या जातीला रिझर्वेशन देण्यात यावं. नुसतं नोकऱ्यांना आणि शिक्षणामध्ये नको, ही सुद्धा आमची मागणी असणार आहे.